Dear friends, the chapter 2 of your physics, त्याचं नाव आहे mathematical methods, आणि this chapter has been included in your syllabus because mathematical methods are a foundation of physics. म्हणजे तुम्हाला फिजिक्सचा कुठलाही प्रॉब्लेम करायचा असेल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स अत्यंत क्लिअर कन्सेप्ट्स तुमचे पाहिजेत. विशेषतः हे जे दोन कन्सेप्ट्स लेसनमध्ये शिकवलेले आहे, एक तर कॅल्क्युलस आणि दुसरा आहे वेक्टर ॲनालिसिस. आता 12th स्टँडर्डच्या मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला कॅल्क्युलस हे डिटेलमध्ये शिकवण्यात येईल, परंतु ह्या चॅप्टरमध्ये एक इंट्रोडक्शन टू कॅल्क्युलस म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात कॅल्क्युलसची ओळख करून देण्यात येईल. आणि ह्या चॅप्टरमध्ये अलॉंग विथ कॅल्क्युलस वेक्टरचं ॲनालिसिससुद्धा इंट्रोड्यूस केलेला आहे. तर वेक्टर्स हा एक व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. वेक्टर्स आणि स्केलर्स याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. या दोन क्वांटिटीज तुम्हाला फिजिक्समध्ये डिफरन्शिएट करता येतात फिजिकल क्वांटिटीजला. तर ज्या फिजिकल क्वांटिटीज आपण डिस्क्राईब करू शकतो विदाऊट नोईंग इट्स डिरेक्शन, म्हणजे डायरेक्शनची गरज नाही आहे, फक्त मॅग्निट्यूड सांगितली तरी पुरेसं आहे, तर अशा क्वांटिटीजला आपण स्केलर असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ एक रॉड आहे आणि त्याचा लेंथ 2 मीटर आहे, तर त्याचं काय दिशा माहिती असण्याचं कारण नाही. फक्त तुम्हाला इतकं सांगितलं की एका रॉडची लेंथ 2 मीटर आहे, तर ती लेंथ ही झाली स्केलर क्वांटिटी. तसंच तुम्हाला वजन मोजायला सांगितलं मास कोणाचं तरी, तर त्याला काही दिशा माहिती असण्याचं कारण नाही, किंवा वेळ मोजायची असेल तरी पण दिशा माहिती असण्याचं कारण नाही. टेम्परेचर मोजायचं असेल किंवा घनता मोजायची असेल, डेन्सिटी मेजर करायची असेल, तर ह्या सर्व जे एक्झाम्पल्स आहेत ते स्केलरचे आहेत. सो व्हॉट इज अ स्केलर? स्केलर इज अ फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय इट्स व्हॅल्यू, दॅट इज बाय इट्स मॅग्निट्यूड. ओके, म्हणजे नंबरने फक्त ती डिस्क्राईब करता येतो, त्याला डिरेक्शनची गरज नाही आहे. आणि स्केलर्स कसे ॲड करायचे, म्हणजे 2 मीटर अधिक 2 मीटर हे समजा ॲड करायचे तुम्हाला. 2 मीटर लेंथ एकाची आहे, दुसऱ्याची 2 मीटर लेंथ आहे, ती ॲड करायची असेल तर सरळ आपण जसं गणितामध्ये ॲड करतो किंवा सबट्रॅक्ट करतो त्या पद्धतीने सिम्पल ॲल्जेब्राच्या मेथडने स्केलर्स आपण ॲड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो. परंतु महत्त्वाच्या ज्या क्वांटिटीज आहेत फिजिक्समध्ये, उदाहरणार्थ ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी, फोर्स, ह्या वेक्टर्स आहेत, दे आर नॉट स्केलर्स. त्यामुळे त्याचे डिटेलमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. उदाहरण घ्यायचं असेल तर पहिल्यांदा हाऊ डू यू डिफाईन वेक्टर्स? तर वेक्टर्स आर द क्वांटिटीज विच नीड बोथ द व्हॅल्यू दॅट इज मॅग्निट्यूड आणि त्याची दिशासुद्धा माहिती पाहिजे, डिरेक्शनसुद्धा माहिती पाहिजे. सो द वेक्टर्स आर फिजिकल क्वांटिटीज विच नीड मॅग्निट्यूड ॲज वेल एज डिरेक्शन. एक्झाम्पल काय आहे, तर हे जे वेक्टर्स मोशन स्टडी करण्यासाठी आपण शिकतो, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी किंवा फोर्स, दीज आर द फेमस एक्झाम्पल्स ऑफ वेक्टर्स. देर आर मेनी अदर एक्झाम्पल्स ऑल्सो जे आपण पुढे शिकणार आहोत. वेक्टर्स चं फेमस उदाहरण म्हणजे एक वेक्टर समजून सांगण्यासाठी आपण डिस्प्लेसमेंट या प्रॉपर्टीची मदत घेतो. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तर डिस्प्लेसमेंट म्हणजे सपोज तुम्ही इथे आहात आणि यू मूव फ्रॉम ए टू बी अँड देन यू मूव फ्रॉम म्हणजे बीला पोचला आणि बीवरून नंतर तुम्ही सीकडे गेला. तर सीकडे गेला इथे. तर व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी वेन इट मूव्स फ्रॉम ए टू सी? तर ही जी डिस्प्लेसमेंट आहे, तर ही डिस्प्लेसमेंट आपण असे दाखवतो, ए टू सी. ओके, आणि ए टू सीला जाताना डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं आहे? तर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे ए बी प्लस बी सी, हे झालं डिस्टन्स. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही नेहमी कमी असते जर दिशा वेगवेगळी असेल तर, किंवा इट कुड बी इक्वल टू डिस्टन्स इफ द डिरेक्शन इज सेम. त्यामुळे डिस्प्लेसमेंट आपल्याला जर दाखवायची असेल तर आपल्याला दिशा माहिती पाहिजे, म्हणजे सी इज लोकेटेड ऑन दिस साईड ऑफ ए आणि प्लस त्याची मॅग्निट्यूड माहिती पाहिजे. सो डिस्प्लेसमेंट रिक्वायर्स बोथ द मॅग्निट्यूड ॲज वेल एज डिरेक्शन.
आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ वेक्टर्स कुठले कुठले आहेत ते शिकणार आहोत. ओके, थँक्यू.